पुढचं टायटल द्यायचंय रूट मीन स्क्वेअर दॅट इज RMS स्पीड. लास्ट लेक्चर मध्ये आपण कशाची व्हॅल्यू काढली होती? द प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसियस मॉलिक्युल्स एनक्लोज इन अ व्हेसल ऑन द कशावरती ऑन द वॉल्स ऑफ द व्हेसल. तो जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला काय होता बघा इकडे इथे लिहितात आपल्याला. वी हॅव प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्युल्स ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर लिहू शकता किंवा ऑन द वॉल्स ऑफ व्हेसल इज काय फॉर्म्युला होता तो P इज इक्वल टू 1/3 स्मॉल m इंटू कॅपिटल N इंटू V बारचा काय होता तो स्क्वेअर डिवाइडेड बाय काय होता तो कॅपिटल V. आता तुम्ही जर नीट आठवलं तर याच्यामध्ये P म्हणजे काय होता प्रेशर होता, स्मॉल m काय होता मास ऑफ वन मॉलिक्यूल, कॅपिटल N काय होता टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, त्याच्यानंतर स्मॉल v काय होता ऍव्हरेज स्पीड होती ती किंवा ऍव्हरेज व्हेलॉसिटी होती, आणि डिवाइडला हा जो कॅपिटल V आहे हा कशाचा आहे व्हॉल्यूमचा आहे व्हॉल्यूमचा. आता आपण टायटल काय दिले आपल्याला काय शोधायची आहे रूट मीन स्क्वेअर स्पीड काढायची RMS स्पीड काढायची आपल्याला. म्हणजे थोडक्यात आपल्याला हा वाला ही व्हॅल्यू काढायची V बार स्क्वेअर. मग आता आपण या इक्वेशनला अरेंज केलं समजा तर हा बघा हा इथे हे दोन टर्म इकडे कुठे आहेत डिव्हिजनला, या इकडे कुठे येतील मल्टिप्लायला. म्हणजे हा किती झाला तुमचा थ्राइस PV इक्वल टू काय आला इकडे M इंटू N इंटू काय आला हा V बारचा स्क्वेअर. आता पुन्हा इक्वेशनला पण ऍडजस्ट केलं आणि मग मला सांगा V बारचा स्क्वेअर इक्वल टू काय होणार या दोन्ही टर्म इकडे मल्टिप्लायला आहेत त्या इकडे कुठे येतील डिव्हिजनला येतील. सो इथे इक्वेशन बनेल तुम्हाला थ्राइस PV अपॉन काय होईल तो M इंटू N. आलं इक्वेशन. आता इथं बघा P इंटू V म्हणजे प्रेशर इंटू व्हॉल्यूम, आणि आपल्याला एक फेमस इक्वेशन माहिती आहे. कुठलं इक्वेशन आहे ते आयडियल गॅस इक्वेशन. आणि मग आयडियल गॅस इक्वेशन काय असतं इथे विचारलं बघा बाय युझिंग आयडियल गॅस इक्वेशन काय इक्वेशन असतं PV इज इक्वल टू काय nRT. म्हणजे थोडक्यात काय आपण PV च्या जागी काय पुट करणार आपण nRT या इक्वेशन मध्ये. मग आता हे बघा इक्वेशन काय होईल देयरफॉर V बारचा स्क्वेअर इज इक्वल टू इथे हा ऍज इट इज असेल थ्राइस PV च्या जागी काय लिहिणार आपण nRT डिवाइडेड बाय ही टर्म ऍज इट इज M इंटू काय आला हा कॅपिटल N. याच्यामध्ये काय डाऊट? आता इथं मला सांगा या इक्वेशन मध्ये हा स्मॉल n हा कशासाठी असतो नंबर ऑफ मोल्स. मग नंबर ऑफ मोल्सचा बेसिक फॉर्म्युला काय इथं लिहिता येईल नंबर ऑफ मोल्स इक्वल टू पहिला फॉर्म्युला असतो गिव्हन मास डिवाइडेड बाय मोलर मास, किंवा अजून एक फॉर्म्युला होता नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स डिवाइडेड बाय ॲव्होगॅड्रोस नंबर. सो याला बघा इथे हा सेकंड वेळेला घेऊ आपण गिव्हन नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा गिव्हन नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा गिव्हन नंबर ऑफ ॲटम्स, सगळ्यांचं फिजिकल सिग्निफिकन्स एकच मिनिंग तेच. सो कॅपिटल N अपॉन काय होईल तो NA स्टँड फॉर ॲव्होगॅड्रोस नंबर. सो आता ही व्हॅल्यू आपण इथं पुट केली. सो इक्वेशन काय होईल बघा हा V बारचा स्क्वेअर इज इक्वल टू अगेन हा इथे हा थ्राइस ऍज इट इज लिहितो मी इथं N ची स्मॉल n च्या जागी ही व्हॅल्यू पुट करायची. सो याला बघा कसं लिहिता येईल आता इथं हा मी कॅपिटल N लिहितो हा याचा न्यूमरेटर इंटू कॅपिटल R इंटू कॅपिटल T डिवाइडेड बाय हा स्मॉल n लिहिला कॅपिटल N लिहिला हे वाला प्लस इथं ऍडिशनल ही डिव्हिजनची टर्म येईल NA इंटू NA आलं इक्वेशन. आता नीट बघा आणि सांगा मला काय कॅन्सल होईल इथे कॅपिटल N कॅन्सल होणार. सो हा कॅपिटल N आपण कॅन्सल केला. इक्वेशन काय म्हणाला बघा V बारचा स्क्वेअर इक्वल टू थ्राइस R इंटू T डिवाइडेड बाय काय आला तो M इंटू NA. आता इथे नीट बघितलं तर स्मॉल m दिस स्टँड्स फॉर मास ऑफ सिंगल मॉलिक्युल किंवा मास ऑफ सिंगल पार्टिकल म्हणा तुम्ही, आणि NA काय असेल ॲव्होगॅड्रोस नंबरचा सिग्निफिकन्स काय किंवा त्याचं एक्झॅक्टली मिनिंग काय असतं. व्हॉट इज ॲव्होगॅड्रोस नंबर? इट इज द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन द 1 मोल ऑफ गॅस.
एका मोल मध्ये प्रेझेंट असलेले पार्टिकल्स म्हणा किंवा मॉलिक्युल्स, ऍटम्स, आयन्स, त्यांना आपण कंबाईनली काय म्हणतो, Na, दॅट इज अवोगाड्रोज नंबर. मग आता साधं सिंपल बघा, स्मॉल m म्हणजे एकाचं मास आणि Na म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन द वन मोल. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल, टोटल मास होईल. टोटल मास ऑफ व्हॉट, वन मोल. एका मोलचं टोटल मास, आणि एका मोलच्या टोटल मासलाच आपण काय म्हणतो, मोलर मास म्हणतो त्याला. आपण काय म्हणतो त्यालाच, आपण मोलर मास. म्हणजे इथं आपल्याला लिहिता येईल अगेन, सिन्स स्मॉल m इंटू Na इज इक्वल टू काय होईल तो, m0. m0 काय असेल, मोलर मास असेल. याला इथं हवं तर आपल्याला लिहिता येईल. डन. सो ही व्हॅल्यू इथे पुन्हा सबस्टिट्यूट केली. सो इक्वेशन काय होईल बघा, v बार चा स्क्वेअर इज इक्वल टू न्यूमरेटर ऍज इट इज असेल डिवाइड बाय हा m इंटू Na च्या जागी काय होईल तो, कॅपिटल M0, दॅट इज मोलर मास होईल. मग आता ही व्हॅल्यू कशाची आहे, दिस इज द स्क्वेअर ऑफ द स्पीड. आपल्याला शोधायचंय काय, आपल्याला रूट मीन स्क्वेअर काढायचा आहे. ही व्हॅल्यू ही फक्त मीन स्क्वेअर आहे. ही व्हॅल्यू फक्त कशाची आहे, मीन स्क्वेअर आहे. हा मीन का, हा जो v बार होता ही कुठली व्हेलॉसिटी किंवा कुठला स्पीड होता, हा ऍव्हरेज होती. ऍव्हरेज स्पीडचा काय घेतलाय आपण, स्क्वेअर. ऍव्हरेजलाच आपण अजून एक वर्ड काय वापरतो, म्हणजे हा जो v बारचा स्क्वेअर आहे हा थोडक्यात काय आहे, तुमचा मीन स्क्वेअर स्पीड आहे. ती तुम्हाला शोधायची आहे काय, रूट मीन स्क्वेअर. म्हणजे काय घ्यावं लागेल, दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. सो इथं होईल हा स्क्वेअर रूट ऑफ v बारचा स्क्वेअर इज इक्वल टू, याच व्हॅल्यूला आपण काय म्हणणार, VRMS. याच व्हॅल्यूला काय म्हणणार आपण, VRMS. आणि याची व्हॅल्यू किती असेल, हा स्क्वेअर रूट ऑफ थ्राइस RT डिवायडेड बाय काय होईल तो, M0. हे बघा इथे याच्या इथे RMS चा फुल फॉर्म काय, रूट मीन स्क्वेअर. इथे बघा हा सिम्बॉल काय, रूट. v बार म्हणजे मीन व्हॅल्यू आणि त्याचा काय घ्यायचा, रूट मीन स्क्वेअर. कशाचा, स्पीडचा. हा झाला VRMS चा बेसिक फॉर्म्युला. युजली एक्झाम मध्ये क्वेश्चन येताना युजली याच्यावरती क्वेश्चन येतो, फॉर्म्युला बेस्ड किंवा न्यूमेरिकल येतं. आणि मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला रेशो काढायचा असतो किंवा क्वांटिटीज कम्पेअर करायच्या असतात तुम्हाला. आता मला सांगा, या इक्वेशनहून RMS स्पीड ही किती फॅक्टर्सवर डिपेंड आहे. पहिल्यांदा आपण हे बघूयात की कॉन्स्टंट कुठल्या कुठल्या गोष्टी असतील. तुमचा हा 3 कॉन्स्टंट असेल. कॅपिटल R म्हणजे काय, गॅस कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंट असेल. कॅपिटल T म्हणजे काय, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आणि तो ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणतोय आपण, म्हणजेच तो कॅपिटल T हा ऑलवेज कशामध्ये घ्यायचा, केल्विन मध्ये घ्यायचा. केल्विन मध्ये डिवायडेड बाय काय असेल, मोलर मास. म्हणजे इथं आपल्याला लिहिता येईल, पहिली नोट लिहितो मी इथे, याच फॉर्म्युलावरून आपल्याला लिहिता येईल VRMS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. सेकंड वन काय असेल मला सांगा, VRMS आणि हा M0 दोन्ही एकमेकांना डिव्हिजनला टर्म आहे, म्हणजे इन्व्हर्सली असेल ते. सो VRMS इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू अगेन व्हॉट, स्क्वेअर रूट ऑफ काय असेल तो, M0. इथपर्यंत काही डाऊट आहे. आता इथं एक ऍडिशनल पॉइंट अजून एक दाखवता येईल आपल्याला, द स्पीड ऑफ साऊंड इन गिवन गॅसियस मीडियम. लक्षात ठेवा, साऊंड हा तिन्ही मीडियम मधनं मूव्ह होतो. सॉलिड मधनं मूव्ह होतो, लिक्विड मधनं मूव्ह होतो, ऍज वेल एज गॅस मधनं सुद्धा मूव्ह होतो. स्पीड ऑफ साऊंडचा फॉर्म्युला असतो v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, इथे असतो गॅमा R इंटू टी अपॉन काय असतो, M0. हा तुम्ही 11th ला फॉर्म्युला बघितला. दिस इज द फॉर्म्युला फॉर स्पीड ऑफ साऊंड इन गिवन गॅसियस मीडियम. आता तुम्ही जर दोन्ही इक्वेशन व्यवस्थित कम्पेअर केले, स्पीड ऑफ साऊंड आणि स्पीड ऑफ गॅसियस मॉलिक्युल्स, त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम सिमिलॅरिटी दिसेल बघा. फक्त चेंज एकच गोष्टीमध्ये, इथं गॅमा आलेला आहे आणि इथं त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आलेली आहे. आता मला सांगा, गॅमा म्हणजे काय घेतो आपण, ऍडियाबॅटिक रेशो घेतो आपण गॅमा. इथं लिहिता येईल बघा, वेअर गॅमा इज इक्वल टू, गॅमाचा बेसिक फॉर्म्युला असतो CP डिवायडेड बाय CV. आणि याला आपण काय म्हणतो, याला म्हणायचं ऍडियाबॅटिक, काय म्हणतो आपण याला, रेशो. CP मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट P फॉर प्रेशर, आणि CV म्हणजे मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट
व्हॉल्यूम. या स्पेसिफिक हीट कपॅसिटीचा रेशो असतो तो म्हणजे गॅमा. आता आपल्याला या गॅमाची व्हॅल्यू बघा, इथे आपण हा गॅमा मेन्शन केलाय किंवा हे कुठलं मीडियम घेतलंय आपण, गॅसियस मीडियम. आता गॅसचे टाईप जर मला बघायचे असतील तर गॅसियस टाइप्स आपल्याला घेता येतील. एक तर पहिलं घेता येईल मोनो ॲटॉमिक गॅस, असा गॅस ज्याच्यामध्ये एकच ॲटम पासून बनलेला आहे. फॉर एक्झाम्पल सांगा मला मोनो ॲटॉमिक गॅस कुठले असतील. ऑल इनर्ट गॅसेस विल बिहेव लाईक अ मोनो ॲटॉमिक गॅस. मग त्यामध्ये हिलियम आला, निऑन आला, आर्गॉन आला, क्रिप्टॉन आला, हे सगळे कुठले गॅसेस झाले, इनर्ट गॅसेस ऍज वेल ऍज मोनो ॲटॉमिक गॅसेस. सेकंड टाइप होईल डाय ॲटॉमिक. डाय म्हणजे दोन, डाय ॲटॉमिक म्हणजे दोन ॲटम्स पासून बनलेला गॅस. फॉर एक्झाम्पल CO कार्बन मोनॉक्साईड झाला, CO दोन ॲटम पासून बनलेला आहे. किंवा O2 डाय ॲटॉमिक झाला, H2 डाय ॲटॉमिक, N2 डाय ॲटॉमिक झाला. हे झाले डाय ॲटॉमिक गॅस. आणि त्याच्या पुढे मोर दॅन 2 असतील तर त्याला आपण इन जनरल म्हणतो पॉली ॲटॉमिक गॅसेस. आता याच्यामध्ये इथं फक्त एक लक्षात ठेवा, हा जो गॅमा असेल या गॅमाची मॅक्झिमम व्हॅल्यू ही मोनो ॲटॉमिक गॅसेससाठी असते. सिन्स गॅमा मॅक्स इक्वल टू, गॅमाची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते तर ती असते 5 डिवायडेड बाय किती, 5 डिवायडेड बाय 3. ही गॅमाची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. आणि ही कुठल्या गॅससाठी आहे, मोनो ॲटॉमिक. डाय साठी अजून व्हॅल्यू कमी होईल, पुढे ट्राय ॲटॉमिक असेल अजून कमी होईल. ही मॅक्झिमम व्हॅल्यू असेल मोनो ॲटॉमिकला. आता याला जर तुम्ही हा फ्रॅक्शन मध्ये डेसिमल मध्ये केलं तर किती होईल, तो डेसिमल मध्ये केलं तर हा 1.666 होईल. म्हणजे त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय लिहितील, राऊंड ऑफ करून 1.67. म्हणजे गॅमाची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, 1.67. डाय ॲटॉमिकला असते 1.4. म्हणजे व्हॅल्यू अजून काय झाली, कमी. आता समजा मी इथं गॅमाची मॅक्झिमम व्हॅल्यू पुट केली. बघा या दोन इक्वेशन मध्ये डिफरन्स फक्त एकच आहे, तो म्हणजे इथं गॅमा आलेला आहे आणि इथं कॉन्स्टंट नंबर 3 आलेला आहे. आता मी म्हटलं गॅमाची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, 1.67. म्हणजे मला सांगा गॅमाची व्हॅल्यू 3 पेक्षा जास्त होणार आहे का, नाही. कुठलाही गॅस असू द्या गॅमाची व्हॅल्यू ही ऑलवेज 3 पेक्षा कमी असेल, कमी. मग गॅमाची व्हॅल्यू जर 3 पेक्षा कमी असेल तर स्पीड ऑफ साऊंड आणि RMS स्पीड या दोघांमध्ये कुठली व्हॅल्यू ही ऑलवेज जास्त असेल, VRMS जास्त असणार ऑलवेज. VRMS काय असेल, जास्त असेल ऍज कम्पेअर टू स्पीड ऑफ साऊंड. म्हणून तुम्हाला इथे लिहिता येईल therefore VRMS will be greater than what, V of what, साऊंड. आता याचा सिग्निफिकन्स थोडा व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला माहितीये VRMS म्हणजे काय, दिस इज द ऍव्हरेज रूट मीन स्क्वेअर स्पीड आहे मॉलिक्युलची. म्हणजे असं आहे का की सगळे मॉलिक्युल या स्पीडने मूव्ह होणार आहेत, नाही. ही व्हॅल्यू कशी आहे, ही मीन व्हॅल्यू आहे ना, ऍव्हरेज व्हॅल्यू घेतली आपण. म्हणजे सगळे मॉलिक्युल्स या स्पीडने नाही मूव्ह होणार आहेत. मे बी काही मॉलिक्युल्स याच्यापेक्षा जास्त स्पीडमध्ये मूव्ह होतील, काही मॉलिक्युल्स हे याच्यापेक्षा कमी स्पीडमध्ये असतील, किंवा काही मॉलिक्युल्स हे या पर्टिक्युलर रेंजमध्ये मूव्ह होतील. तसं साऊंडच्या स्पीडसाठी असं आहे का, गॅमाची व्हॅल्यू समजा मोनो ॲटॉमिक असेल गॅस तर गॅमाची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर T कॉन्स्टंट असेल, गॅस फिक्स ठेवलाय M0 कॉन्स्टंट असेल, 8 तासही कॉन्स्टंट आहे. म्हणजे दिलेल्या गॅसियस मीडियम साठी दिलेल्या टेम्परेचरला V स्पीड ऑफ साऊंडची व्हॅल्यू काय असणार, कॉन्स्टंट. आता आपल्याला या दोन स्पीडला कम्पेअर करायचं किंवा यांना आपल्याला रिलेट करायचं. मला सांगा व्हॉट इज मीन बाय साऊंड. साऊंडची बेसिक डेफिनेशन किंवा साऊंड कधी आणि कसा तयार होतो, व्हेनेवर देयर इज व्हायब्रेशन्स. जेव्हा व्हायब्रेशन्स असतात तेव्हा तिकडे काय प्रोड्यूस होतो, साऊंड. बरं, व्हायब्रेशन्स प्रोड्यूस झाल्यानंतर आपण असं म्हणतो साऊंड प्रपोगेट झाला. आता त्या साऊंडला प्रपोगेट करण्यासाठी म्हणून कोणाची गरज पडेल, ऑब्व्हियसली वेव्हज म्हणण्यापेक्षा तिथे पार्टिकलची गरज पडेल ना, मीडियमच्या. समजा आता मला सांगा मी बोलतोय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, मध्ये मीडियम कुठले, एअर. एअर म्हणजे अगेन काय झालं, तो गॅस. म्हणजे गॅसियस मीडियम आहे जो तुम्हाला माझा साऊंड तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आता याला थोडं असं एक्सटेंड करून असं म्हणता येईल का की एअरचे मॉलिक्युल्स आहेत ते हा साऊंड एनर्जीला कॅरी करत आहे फ्रॉम वन प्लेस टू अनदर. हे कुठले मॉलिक्युल्स आहेत, एअरचे मॉलिक्युल्स आहेत जे साऊंड एनर्जी, लक्षात ठेवा साऊंड इज अ टाइप ऑफ एनर्जी. ते साऊंड एनर्जीला एक पॉइंट पासून सेकंड पॉइंटला काय करतात, ते कॅरी करतात, घेऊन जातात.
म्हणजे इथं अजून एक असं म्हणता येईल ना आपल्याला, जर मीडियम नसेल तर साऊंड प्रपोगेट होईल का? नाही, कारण साऊंडला घेऊन जाणारे मीडियमचे पार्टिकलच नसतील तर साऊंड प्रपोगेट होणार नाही. म्हणून बघा, तुम्ही समजा मूनच्या सरफेसला आहात तर तुम्हाला कुठलाही आवाज ऐकायला येणार नाही. वाय? बिकॉज देर इज नो मीडियम ऑन द सरफेस ऑफ मून. मूनला मीडियम नाहीये, व्हॅक्युम आहे. आणि व्हॅक्युम म्हणजे पार्टिकल नाहीयेत. पार्टिकल नाहीयेत म्हणजे साऊंड प्रपोगेट होणार. म्हणजेच इथे आपल्याला असं म्हणता येईल की गॅसियस मीडियम मध्ये साऊंडला प्रोपोगेट करायचं काम कुठले मॉलिक्युल्स करतात? गॅसियस मॉलिक्युल्स. ते गॅसियस मॉलिक्युल्सच आहेत जे साऊंडला प्रोपोगेट करतात. बरं, सगळे मॉलिक्युल्स करणार आहेत का? नाही, कारण सगळ्या मॉलिक्युलची स्पीड ही नसणार आहे ना, कॉन्स्टंट नाहीये मॉलिक्युलची स्पीड. मॉलिक्युलची स्पीड ही कशी आहे? चेंजिंग आहे. त्यामुळे सगळ्यांचं पार्टिसिपेट नसेल, पण ज्यांची स्पीड याला मॅच होती ना, डेफिनेटली दे विल असिस्ट इन द प्रोपोगेशन ऑफ साऊंड वेव्ह किंवा साऊंड एनर्जी. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, दोज आर द मॉलिक्युल्स ऑफ गॅसेस विच हेल्प्स फॉर द प्रोपोगेशन ऑफ साऊंड इन गिव्हन मीडियम. येते लक्षात? तिन्ही नोट व्यवस्थित कळाल्यात. हा फक्त कंपॅरिझन वाला पार्ट लक्षात ठेवा एमसीक्यू साठी ऍज वेल एज सीईटी साठी. आणि हे दोन फॉर्म्युले रिलेशन साठी किंवा मोस्ट ऑफ द टाइम, जसं मी तुम्हाला म्हटलं की एक्झाम मध्ये बोर्ड्सला किंवा सीईटी लेवलला तुम्हाला याच्यावरती जे क्वेश्चन्स येतील ना ते कंपॅरेटिव्ह टाइप मध्ये येतील. म्हणजे तुम्हाला यांचे रेशोज कम्पेअर करायला लागतील. तुम्हाला गॅसेस येतील, 2 गॅसेस, त्यांचं मोलेक्युलर मास तुम्हाला येईल, टेम्परेचर दिलेलं असेल, तुम्हाला VRMS कम्पेअर करायला लावतील. त्यावेळी तुम्हाला हे 2 फॉर्म्युलेस तेव्हा तुम्हाला ते हेल्पफुल असतील. कधी कधी टेम्परेचर सेम देतात, गॅसेस वेगवेगळे देतात. काही केसेसमध्ये तुम्हाला गॅस सेमच दिलेला असतो, म्हणजे M0 ची व्हॅल्यू फिक्स, फक्त काय बदलणार? मोस्ट ऑफ द टाइम याच्यावरती क्वेश्चन जो असेल तो कसा असेल? कंपॅरेटिव्ह लेवलचा असेल, कंपॅरेटिव्ह लेवलचा. गॉट इट? काही डाऊट आहे याच्यामध्ये? क्लिअर? नोट इट डाऊन. आता पुढचं स्टार पॉइंट द्या, मॅक्सवेल्स डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीड्स ऑफ मॉलिक्युल्स. अगेन नो डाऊट, मॉलिक्युल्स कुठले असतील? गॅसियस मॉलिक्युल्स. आता लक्ष द्या, इथं आपल्याला पहिला पॉइंट असं लिहिता येईल किंवा आपल्याला माहिती आहे की कुठलाही गॅस असू दे त्याचे जे पार्टिकल्स असतील ते कंटिन्युअसली कसे असतात? मोशन मध्ये. पण ती मोशन कशी असते? रॅन्डम मोशन असतं, रॅन्डम मोशन. सो इथे आपल्याला पहिला पॉइंट लिहिता येईल, ॲज वी नो गॅस मॉलिक्युल्स आर इन कंटिन्युअस रॅन्डम मोशन विथ, इथं अजून एक क्वांटिटी ऍड करता येईल आपल्याला, विथ त्यांच्या स्पीड्स कशा असतील? वॅरिंग स्पीड्स. वॅरिंग म्हणजे चेंजिंग, म्हणजे सगळ्यांची स्पीड सेम नसेल. बरं, आता सगळ्यांची स्पीड सेम नसेल म्हणजे एक मिनिमम व्हॅल्यू असेल आणि एक मॅक्झिमम व्हॅल्यू असेल. मला सांगा मिनिमम स्पीड किती असू शकते? 0. आणि मॅक्झिमम इन्फिनिटी घेता येईल. मॅक्झिमम किती घेता येईल? इन्फिनिटी घेता येईल. सो सेकंड पॉइंट लिहिता येईल आपल्याला, स्पीड रेंज जी असेल फ्रॉम कुठून कुठे असेल ती? 0 टू काय असेल तो? इन्फिनिटी. अगेन आपल्याला माहिती आहे इन्फिनिटी म्हणजे आपण काय म्हणतो? अनकाउंटेबल असं नाही, पण मिनिममच्या कम्पेअर मध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू ही खूप जास्त असणं, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो इन्फिनिटी. आता मॅक्सवेलचं डिस्ट्रीब्युशन काय सांगतं बघा. मॅक्सवेलने पहिल्यांदा तर सांगितलं की तुम्ही याचं जे डिस्ट्रीब्युशन चेक करणार आहेत, इथं तुम्ही 2 फंक्शन्स घ्या. पहिलं फंक्शन म्हणजे आपण एक्स ऍक्सिसला मॉलिक्युलची काय घ्यायची? आपण स्पीड घ्यायची. मॉलिक्युलची काय घ्यायची? स्पीड, जे की कशामध्ये असेल? युजली मीटर पर सेकंड. वाय ऍक्सिसला आपण काय घ्यायचे? वाय ऍक्सिसला आपण घ्यायचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स हु विल हॅव गिवन स्पीड. आता याच्यामध्ये बघा, इथं डिस्ट्रीब्युशनचं व्हेरिएशन कसं येतं बघा. समजा मिनिमम स्पीड किती असणार आहे? इथे 0. म्हणजे आपला ग्राफ कुठनं चालू होईल? ओरिजिन पासून. सो समजा ऍट गिवन पर्टिक्युलर टेम्परेचर दिलेलं कुठलंही टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला दिलेल्या गॅसचं स्पीड डिस्ट्रीब्युशन साठी ग्राफ असा घेता येईल आपल्याला, लाईक दिस. आणि पुढे ही व्हॅल्यू अशी कमी होत जाईल. आता इथे नीट लक्ष द्या, या ग्राफचं मिनिंग असं नाहीये की समजा इनिशियली स्पीड वाढत जाते. हे बघा, स्पीड तर वाढत जातेच ऑब्व्हियसली, पण स्पीड आपण अलॉंग एक्स ऍक्सिस घेतली, अलॉंग वाय ऍक्सिसला काय घेतलं? आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेतलेत. याला आपण म्हणताना असं म्हणतो
number of molecules are the function of speeds. Number of molecules are the functions of their speeds. यालाच काय म्हणायचं, यालाच म्हणायचं स्पीड डिस्ट्रीब्युशन. सो इथं आपल्याला अजून एक पॉइंट लिहिता येईल तुम्हाला इथं, the number of molecules as function of their काय घ्यायचा speeds is called, यालाच काय म्हणणार आपण, यालाच आपण म्हणणार स्पीड डिस्ट्रीब्युशन. आता जसं मी म्हटलं तुम्हाला की इथनं जसं जसं जाऊ आपण तसं इकडे बघा, इथं व्हेलॉसिटीची व्हॅल्यू पण वाढतीये ऍज वेल एज नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा काय होतात, वाढतात. मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि व्हेलॉसिटी बघा, हा एक पॉइंट आहे या पॉइंटला एकदम टॉपचा. या पॉइंटला तुमचे मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील ज्यांची एक पर्टिक्युलर स्पीड असेल. नॉट नेसेसरी की ती स्पीड मॅक्झिमम असेल, कारण मॅक्झिमम स्पीड अजून पुढे येते पुढच्या बाजूला. सो आपण जसं म्हटलं की आपण या कंडिशन मध्ये आपण घेताना ऍव्हरेज व्हॅल्यू घेतो आपण. सो समजा आपण असं चूज केलं, समजा मी इथे एक बघितलं, हा एक बघा, हा एक पॉइंट घेतला मी, या पॉइंटला इथं व्हेलॉसिटी किती घेतली मी, व्ही एवढी व्हेलॉसिटी घेतली. आणि याच्या पुढेच हा अजून एक पॉइंट घेतला मी, या पॉइंटला इथं व्हेलॉसिटी किती घेतली मी, व्ही प्लस डीव्ही घेतली. किती घेतली, व्ही प्लस डीव्ही. इथं स्पीड किती घेतला, व्ही, आणि इथं किती घेतला, व्ही प्लस डीव्ही. म्हणजे या दोन स्पीड मध्ये डिफरन्स किती आहे, डीव्हीचा डिफरन्स आहे. सो तो इथं दाखवू जाईल तुम्हाला असं, हा डीव्हीचा डिफरन्स असेल. समजा या पहिल्या लिमिटला इथे आपण इथे नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती घेतले मी इथे, एन व्ही एवढे नंबर ऑफ काय घेतले मी इथे, मॉलिक्युल्स घेतले. एन व्ही म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स हुज स्पीड इज व्हॉट, व्ही, एवढी स्पीड असेल. आता हा जो काही पर्टिक्युलर एरिया चूज केलाय आपण, याला समजा आपण असं शेडिंग केलं. आता ही जी शेडिंग केलेली आहे, आता मला सांगा हा जो शेप असेल, हा शेप, हा कुठला शेप असेल, लक्षात ठेवा ही इथे स्ट्रेट लाईन आहे का, नाहीये. तुम्हाला आठवत असेल बघा, इंटिग्रेशनचा कन्सेप्ट आठवा, इंटिग्रेशनचा कन्सेप्ट. किंवा साधं सिंपल, याला समजा आपण याला अप्रॉक्सिमेटली याला आपल्याला रेक्टँग्युल अज्युम करता येईल ऍज अ रेक्टँगल शेप. मग रेक्टँगल असेल आणि मला समजा या रेक्टँग्युलर स्ट्रीप आहे, याचा मला एरिया काढायचा. रेक्टँगलचा एरिया काय असतो, एल इंटू बी. इथं बीच्या ऐवजी काय होईल, विड्थ, आणि लेंथ जी असेल ती मला ही एनव्ही घेता येईल. एनव्ही आणि विड्थ किती आहे, डीव्ही. म्हणजे एरिया किती होईल, एनव्ही इंटू डीव्ही, एनव्ही इंटू डीव्ही. सो इथे आपल्याला लिहिता येईल बघा, शेडेड एरिया एनव्ही इंटू डीव्ही रिप्रेझेंट्स दी नंबर ऑफ मॉलिक्युल्स हॅव्हिंग स्पीड्स बिटवीन, किती मध्ये स्पीड असेल त्यांची, मिनिमम किती असेल व्ही आणि मॅक्झिमम किती असेल, व्ही प्लस डीव्ही. बिटवीन व्ही अँड व्ही प्लस काय असेल तो डीव्ही असेल, व्ही प्लस डीव्ही. आणि लक्षात ठेवा जी ऍव्हरेज व्हॅल्यू असेल ना ती आपण इथं अज्युम केली की ऍव्हरेज व्हॅल्यू जी असेल ती इथंच असेल, याच मध्ये ऍव्हरेज व्हॅल्यू असेल. लक्षात घ्या, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं डिस्ट्रीब्युशन माहित असेल तर तुम्ही त्याची ऍव्हरेज व्हॅल्यू काढू शकतो आपण त्याची. समजा फॉर एक्झाम्पल मला सांगा, ऍव्हरेज व्हॅल्यू आपण युजली कशी काढतो, दिलेले नंबर ऑफ व्हॅल्यूज त्यांचे काय घेतो, ऍडिशन डिवायडेड बाय. बरं आता मला सांगा, ही ऍव्हरेज व्हॅल्यू आहे त्या गॅसियस मॉलिक्युलची, याचं मीनिंग असं आहे का की याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू पॉसिबल नाहीये, असं काही नाही. याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू सुद्धा पॉसिबल आहेच की. समजा एक आपण कॉमन एक्झाम्पल घेऊ. समजा आपण म्हणूयात की समजा लाईक मार्क ऑब्टेन इन अ टेस्ट. समजा आपण म्हणूयात की पहिल्या स्टुडंटला 10 मार्क्स पडले आउट ऑफ 100. समजा आपण म्हणू सेकंड स्टुडंटला 20 पडले, थर्ड स्टुडंटला 90 पडले आणि चौथ्या स्टुडंटला सुद्धा किती पडले, 90. हे चौघांचे मार्क्स आहेत. आता आपल्याला यांची काय काढायची आहे, ऍव्हरेज व्हॅल्यू. मग ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणजे डिवाइड कितीने होणार, 4 रिडिंग्स डिवाइड बाय 4. समजा तुम्ही याची सगळ्यांची ऍडिशन केली, किती मिळते व्हॅल्यू, 90 प्लस 90 180 प्लस 20 प्लस 10 किती आला, 210 डिवायडेड बाय किती आला तो 4. आता मी जे याची ही वाली व्हॅल्यू काढली किती होईल, 5 जा होईल, पुढे 2 जा आणि पुढे किती होईल
52.5 हा जो नंबर आहे, हा नंबर कुठला आहे? ऍव्हरेज नंबर आहे, ऍव्हरेज व्हेलॉसिटी. म्हणजे मला जर डिस्ट्रीब्युशन माहित असेल तर तुम्ही कशाची व्हॅल्यू काढू शकता? ऍव्हरेज. बरं मला सांगा, ऍव्हरेज व्हेलॉसिटी किंवा इथे ऍव्हरेज व्हॅल्यू 52.5 आहे, म्हणजे याचं मिनिंग असं आहे का की कोणालाच या व्हॅल्यू पेक्षा जास्त व्हॅल्यू ऑप्टेन नाहीये? असं काही नाहीये, जास्त पण पॉसिबल आहे. आणि तुम्हाला ऍव्हरेज व्हॅल्यू हे दाखवते की ऑन अन ऍव्हरेज प्रोबॅबिलिटी कुठे जास्त आहे, प्रोबॅबिलिटी कुठे जास्त आहे, किती मार्क्सची, किंवा या केसमध्ये म्हणा, किंवा या केसमध्ये स्पीड. ऍव्हरेज स्पीड इंडिकेट्स दी मोस्ट प्रोबॅबल स्पीड पण म्हणता येईल तुम्हाला, मोस्ट प्रोबॅबल स्पीड. आणि ती व्हॅल्यू असेल ती ऑब्व्हियसली याच्या जवळपास असेल, आरएमएस व्हेलॉसिटीच्या. आरएमएस व्हेलॉसिटीच्या ती काय असेल? जवळपास व्हॅल्यू असेल. सो आपल्याला असं म्हणता येईल, वन्स डिस्ट्रीब्युशन इज नोन वी कॅन इझिली फाइंड आउट ऍव्हरेज व्हॅल्यूज. आणि हे फक्त स्पीडलाच ऍप्लिकेबल नाहीये, तर कुठल्याही गोष्टीला. तुम्हाला जर एखाद्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं जर डिस्ट्रीब्युशन माहित असेल तर तुम्हाला काय शोधता येईल? त्याची ऍव्हरेज व्हॅल्यू शोधता येईल. हे काय झालं? दिस इज द मॅक्सवेल्स डिस्ट्रीब्युशन फॉर स्पीड ऑफ मॉलिक्युल्स. क्लिअर आहे हे वाला? नक्की नोट इट डाऊन.